नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्ही जर घरकुलाचा सर्वे केला असेल किंवा तुमचा सर्वे हा ग्रामपंचायतकडून या ठिकाणी केलेला गेलेला असेल आणि जर तुमचं नाव या ठिकाणी सँक्शन होऊन आलेलं असेल, तर तुम्ही ते नाव मोबाईलमधून तुमच्या ते पाहू शकता. म्हणजे तुम्ही आवाज प्लस या ॲपद्वारे या ठिकाणी सर्वे केलेला असेल किंवा ग्रामपंचायतकडून एखादा कर्मचारी येऊन तुमच्या घरकुलासाठीचा सर्वे करून गेलेला असेल, तर तुम्ही आता त्यानंतर जी पुढची प्रोसेस म्हणजे या ठिकाणी सँक्शन होऊन म्हणजे मंजूर घरकुल होऊन आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्याची लिस्ट आपण आता मोबाईलवरूनच कशी पाहायची ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला PMAYG.gov.in या वेबसाईटवरती यायचे. याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासमोर वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 लाईन दिसत असतील तर त्याच्यावरती क्लिक करायचे. मित्रांनो, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरला आवाज सॉफ्ट ह्या ठिकाणी दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला रिपोर्टवरती क्लिक करायचे. तर रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बरेच ऑप्शन या ठिकाणी दिसून येतील. फिजिकली प्रोसेस रिपोर्ट, फायनान्शियली प्रोसेस रिपोर्ट, सोशल प्रोसेस रिपोर्ट. हे सर्व प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. परंतु आपल्याला ए मधील फिजिकली प्रोसेस रिपोर्टमधील हाऊस प्रोसेस अगेन्स्ट द टार्गेट फायनान्शियल इयर याच्यावरती क्लिक करायचे. मित्रांनो, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. तर यामधील तुम्हाला वरती PMYG हे आहे तसंच ठेवायचे आणि त्याच्या खाली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे बी ते आहे तसंच ठेवून तुम्हाला खाली फक्त ऑल स्टेटमधून तुमचं जे म्हणजेच आपलं महाराष्ट्र राज्य हे सिलेक्ट करायचे. मित्रांनो, राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी तुमचा जिल्हा हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचा तालुका हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची ग्रामपंचायत जी कोणती असेल ती या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ग्रामपंचायतला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर एक कॅप्चा येईल. तर तो कॅप्चा मायनसमध्ये प्लसमध्ये जसा असेल तो या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारे पूर्ण तुमच्या ग्रामपंचायतमधील या ठिकाणी जे घरकुले सर्वे होऊन त्यानंतर जी नावे या ठिकाणी येतात, म्हणजे ती नावांची लिस्ट तुमच्यासमोर या ठिकाणी येऊन जाईल. तर अशी नावे आल्यानंतर तुम्हाला तुमची घरकुलासाठीची या ठिकाणी कागदपत्रे या ठिकाणी द्यायची आहेत. तर यामध्ये तुम्हाला तुमचं व्हिलेज किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येईल. त्यानंतर तुमचं बेनिफिशरीचं नाव दाखवलं जाईल. त्यानंतर हाऊस अलॉट टू नेमकं घरकुल हे कोणाच्या मार्फत आहे. जर वुमेन असेल तर म्हणजे स्त्री असेल तर वुमेन येईल, मेन असेल तर मेन येईल. तर या ठिकाणी तुम्हाला नंतर सँक्शन नंबर या ठिकाणी तुमचा दिलेला जाईल. तर सँक्शन दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट किती आहे ती दाखवली जाईल. तर यामधील सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाते. म्हणजे सर्वे झाल्यानंतर तुमचं घरकुल हे सँक्शन होऊन आलंय की नाही हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.